आहे एलियन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी दीपाली पवार। युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी। काय आहे नेमकं प्रकरण? मालेगावच्या पांढरुण गावातील ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणामागील खरी सत्यता काय, जाणून घेऊया युवा मराठा न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमधून। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव जवळील पांढरुण गावच्या नरसिंग पवार याने पांढरुण येथील ग्रामपंचायतीत सरपंच ग्रामसेवकाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून आत्मदहन करणार असल्याच्या बातम्या गत 2 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्याने युवा मराठा न्यूजच्या टीमने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजबंसी व कदम यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून या प्रकरणातील सत्यता पडताळून बघितली असता तक्रारदार नरसिंग पवार याच्या तक्रारीवरून 2 वेळा सदर ग्रामपंचायतीची चौकशी करण्यात आलेली असून त्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याने भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झालेले नाही। तर दरम्यान वारंवार खोट्या तक्रारी करून प्रशासनासह अधिकाऱ्यांना व गावाला वेठीस धरणाऱ्या नरसिंग पवारची कसून व सखोल चौकशी करण्यात येऊन कार्यवाहीची मागणी करण्यासाठी संतप्त पांढरुण ग्रामस्थांनी आज गट विकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना निवेदन सादर केले आहे। युवा मराठा न्यूजसाठी ब्युरो टीम मालेगाव। नमस्कार, राजेंद्र पाटील राऊत, युवा मराठा न्यूज महाराष्ट्र। पांढरुणकर मंडळी आज मालेगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये नेमकं येण्याचं प्रयोजन काय? आज पंचायत समितीत येण्याचं कारण की इथं कायमस्वरूपी खोट्या तक्रारी दाखल होत असतात आणि त्या चौकशींची सखोल चौकशी करून आहे त्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि परत परत होणारी नाग गावाची बदनामी आणि कुठेतरी एका चांगल्या कुटुंबावर शिंतोडे उठवण्याचं काम केलं जातं। त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आज पंचायत समितीचे सर्व ग्रामस्थ हजर झालेलो आहोत। तक्रारी कोण दाखल करत आहे तुमच्या गावात? तक्रारी दाखल करणारा नरसिंग आनंदसिंग पवार। आणि तक्रारी दाखल करण्यामागचा त्याचा उद्देश नेमका काय? तक्रारी दाखल करण्यामागचा हेतू फक्त कुटुंबाला बदनाम करणं आणि कुठेतरी राजकीय स्वार्थ पूर्ण करणं याच्यासाठी तो तक्रारी दाखल करत असतो आणि गेल्या ज्या तक्रारी दाखल करतोय त्या तक्रारींची शहानिशा आणि 2 वेळेस त्याचा सखोल चौकशी होऊन अहवालसुद्धा प्राप्त झाला आहे, पण प्रशासनाची दिशाभूल करून आणि शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम परत परत करत असतो आणि गावात मीडियावर कुठेतरी खोटी माहिती पुरवून गावाची आणि गुन्हेगोविंदाने राहणाऱ्या गावाची बदनामी करण्याचं काम करत असतो। आत्तापर्यंत गावात 2015 पासून तर 2025 पर्यंत अत्यंत चांगले कामं आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेबांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे ते वैयक्तिक लाभाच्या योजना असोत किंवा गावाच्या विकासाच्या योजना असोत ते मंत्री महोदयांच्या भुसे साहेबांच्या माध्यमातून गावात आम्ही एक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचं काम करतो। ती वैयक्तिक लाभाची योजना असो नाहीतर सार्वजनिक काम असो, साहेबांच्या माध्यमातून ती चांगल्या प्रकारे चांगले करण्याचं काम गावात चालू असताना असं विघ्न संतुष्ट मंडळी गावात विघ्न घालण्याचं काम करत असतात। ठीक आहे, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। खेडेगाव असो की शहर, प्रत्येक बातमीवर आता आमची नजर। आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास। रोज रात्री बघा 8 वाजता डेन केबल 193 आणि 194